शेवटचं जे पान वाचलंय याच्यावरून तुम्ही समजायचं की यांचं कृषी मंत्रीपद सुद्धा भाड्याने आकांकडेच दिलेलं होतं. कारण आकांशिवाय फायनल करायचं नाही असं याच्यामध्ये हे जे इतिवृत्त आलेलं आहे, हे जे रेट कार्ड आलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांचं, हे रेट कार्ड मला इकडून तिकडून नाही, धनंजय मुंडे साहेबांच्या विश्वासातलेच एका माणसाच्या हातातले डायरीतला कागद माझ्या हाती लागलाय आणि तो मी तुमच्या सर्वांच्या पुढे सांगतोय. हे लिहिलंय कोणी त्यांचं आणि याची सुद्धा पीडीएफ देतो मी तुमच्याकडे. ही टाका. माझं म्हणणं आहे स्पष्टपणे लोकांच्या पुढे टाकली पाहिजे असं माझं मत आहे. माझं म्हणणं असं आहे दमानियाताईंवरती करावा. दमानियाताईंनी यातल्या काही बाबी सांगितलेल्या आहेत. फक्त त्यांच्याकडे पुराव्यानिशी नव्हतं. काही पुरावे दिले ना, त्यांनी पण दिले, अंजलीताईंनी पण दिले, पण माझ्याकडे काही पुरावे आहेत ते मी दाखल केले. आता ह्याच्यावरती उत्तर त्यांनी द्यावं आणि नसेल तर माझ्यावरती खटला दाखल करावा. संजय राऊत तुमच्याविषयी थेट म्हणतायत की तुम्ही डील केली आणि डील केल्याच्या नंतर शांत बसले असं थेट म्हणतायत तुम्ही. हे बघा, ज्यांचं आयुष्य डील करण्यामध्ये गेलं, ज्यांचा पक्ष डील केल्यामुळं त्या पक्षाचीच वास्तुशांती झाली, वज वाटोळं झालं. 63, 53, 55 जागेच्या खाली बाळासाहेब ठाकरे साहेबापासून कधी जागा आल्या नाही. त्या 20 जागेवर ज्यांच्या डीलमुळं, जे स्वतः डीलरच आहेत, त्याच्यामुळे ते मला वाटतं जेलात सुद्धा जाऊन आले. त्यांनी सुरेश धस बद्दल डील हा शब्द वापरणं हे पटत नाही. संजय राऊत साहेबांना बहुतेक माहित नसेल, मी फाटका माणूस आहे बरं का. डील बिल हा शब्द सुरेश धसला लागू होत नाही हे कदाचित त्यांना माहित नसेल. त्यांच्या माहितीचे काही लोक आमच्याकडे पाठवावे, ते माहीत झाल्याच्या नंतर तुम्हाला कळेल. आणि मला जास्त बोलायचं नाही. मी पहिल्यापासून त्यांच्यावर म्हणतो की ते इंटरनॅशनल स्पीकर आहे. त्या इंटरनॅशनल स्पीकरवर यापेक्षा अधिक मी काही बोलत नाही. आणि मला वाटतं आता विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्यांच्या मातोश्रीवर सुद्धा त्यांच्याबद्दल कितपत विश्वासार्हता राहिलेली हे मला सांगता येणार नाही. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.